आजच सबस्क्राईब करा आणि आपल्या आवडत्या मालिकांचा आनंद लुटा। गुरुजी, मारुती, गुरुजी, आयुष्यमान आयुष्यमान। गुरुजी, मी शरण आलोय तुम्हाला। त्या दिवशी मी तुम्हाला काही बाई बोललो, पण मी नाही बोललो, माझ्यातला बाप बोलला। मला माफ करा। मारुती, अरे आपण मोह मायेच्या जाळ्यामध्ये अडकलेली साधी बोळी हाडा मासाची माणसं आहोत रे। आणि आपण नात्यामध्ये इतके गुंततो ना की नात्याच्या पलीकडचं आपल्याला काहीच दिसत नाही। आणि मला सांग, जगातल्या कुठल्याही बापाला आपल्या मुलीचं भविष्य हे असं आहे हे जर कळलं तर तो व्यथित होणं स्वाभाविक आहे, साहजिकच आहे। त्यामुळे तू माझी माफी मागू नकोस रे। नाही नाही गुरुजी, तसं नाही। तुम्ही जे जे आतापर्यंत भविष्य सांगितलं ना, ते समजा भविष्य खरं झालंय। आणि आता तुम्ही माझ्या पारूच्या बाबतीत जे भविष्य सांगितलंय ते जर खरं झालं तर बाप म्हणून मी तिच्याशिवाय एकटा कसा जगू? गुरुजी, तुम्हाला जर का मृत्यू दिसतो तर त्याच्यावर उपाय सुद्धा दिसत असेल, मी तुमच्या समोर हात जोडतो, तुमचे पाय धरतो, तर ह्या संकटावर काहीतरी उपाय सुचवा। माझ्या पोरीचा जीव वाचवा, वाचवा। तुझे डोळे आहेत ना, माझ्याशी कधीच खोटं बोलत नाही। पर तू माझ्यापासून ना काहीतरी लपवतेस हे नक्की, काय ते नेमकं कळत नाहीये। अरे तू टाळतेस का मला? अरे अरे आता तर कळलं ना, डोळे पारूचे आहेत। पारूशी जाऊन बोल ना, डोळ्यांशी काय बोलतोय? भांडण वगैरे झालंय का? ब्रो, या मुलींच्या मनात नेमकं काय सुरू असतं ना तेच कळत नाही। हे कालपर्यंत आम्ही व्यवस्थित बोलत होतो, आज म्हणजे मी मेसेज केला त्याला रिप्लाय नाही, फोन केला बंद आहे। मी म्हटलं एवढं सगळं झालंय तर ऑफिसला जाता जाता जरा दोन शब्द प्रेमाने बोलून जावं, तर माझ्याशी धड बोलत नाहीये। गुड, नक्कीच तू काहीतरी माती खाल्ली असणार, नाही तर उगाच रागवणार नाही ना तुझ्यावरती। ए, मी काय माती खाणार आहे? आणि समजा खाल्ली तर बोलायला काय प्रॉब्लेम आहे? घरात किती काय घडून गेलंय आपल्या, आणि किती काम करते रे ती घरात, दमली असणार। हे बघ, तू शांत हो, मी बोलतो पारुशी, ओके? बर, बोल। हा, मी आलो। मारुती, अरे मी काही भविष्यवेत्ता नाही रे, किंवा मी जे सांगेन ते काळ्या दगडावरची पांढरी रेग असेल असंही मी म्हणत नाही। अभ्यास असतो, ज्ञान असतं, त्यावरून बोलतो रे मी। माझ्या तोंडून वदवून घेणारा कोणी निराळाच आहे रे। आपण फक्त कळसूत्री बाहुलीसारखं आपल्या वाट्याला आलेली भूमिका निभावत असतो। जे घडायचंय ते घडणारच, त्याला तू, मी किंवा जगातलं कुणीही रोखू शकत नाही रे, नाही रोखू शकत। का अशी वागतेस पारू माझ्यासोबत? नेमकं काय बिघडलंय का तेही सांगत नाहीयेस। पारू, माझ्यापासून काही लपवत तर नाहीयेस ना तू? आईने गणी,
काय इथे बसून रडतोय? काय झालं? आदित्य सर हा. तायडीला वाचवा. काय झालं पारुला? तायडीला ते गणी, काय चाललंय तुझं इकडं? तुला बरं वाटत नाहीये ना? चल घरला. तुला बरं वाटत नाहीये का? चल ते काढा बिडा नको, मी डॉक्टरांकडे घेऊन जातो तुला. काही गरज नाही डॉक्टरांकडे जायची. मी गणीला काढा बनवून दे, त्याला बरं वाटेल. गणी चल घरी. चल म्हणलं ना. तायडे अरे तायडे शिका मागती यार ही. गणी, तुझं काही डोसकं बिस्कं फिरलंय का? तू आता काय करायला निघाला होतास? आदित्य सरांना संग सांगायला चालला होतास तू? मी तुला बजावून सांगितलं होतं, ही गोष्ट फक्त आपल्यातच राहिली पाहिजे, बाहेर कुणाला कधी बी सांगायची नाही. सांगितलं होतं ना मी. पण मग कुणाला? बाहेरच्या लोकांना नाही ना? मग आदित्य सर काय बाहेरचे आहेत व्हय? त्यांना सांगितलं तर काय झालं? उलट ते तर जीव वाचवतील. गणी, हे बघ, तुला माझी काळजी वाटते हे कळतंय मला, पण तू नको ना या समजा गोष्टींचा विचार करूस. अरे गुरुजी, माझ्या पारूचं आयुष्य वाचण्यासाठी काहीतरी उपाय असायलाच नाही. काही व्रत असू द्यात, उपवास तापास, कुठं कौल लावायचा, कुठं साकडं घालायचं, तुम्ही नुसतं मला सांगा. माझा पारूचा जीव वाचण्याकरता मी काही करायला तयार नाही, पण माझ्या पारूचा जीव वाचवा. मारुती, तुझं दुःख मी समजू शकतो रे, पण जे काही घडणार आहे ना ते सगळं देवाच्या हातात आहे रे. आपण मनुष्य प्राणी, त्यामध्ये कोणताही बदल घडवू शकत नाही. हा, संकटाची तीव्रता कमी करण्यासाठी आपण परमेश्वराची प्रार्थना करू शकतो. तुझ्या मुलीच्या जीवावर जे संकट आहे त्यासाठी तुला भगवंताला शरण जाऊन त्याची प्रार्थना करावी लागेल. कठोर व्रत करावं लागेल. किती बी कठीण व्रत असू देत, मी ते करणार. माझ्या पारूला वाचवायचं करणार नाही. हे बघ, तू असं रडत बसतोस, रात्रभर झोपत नाहीस, धड काही खात पित नाहीस, त्यामुळे तू आजारी पडशील आणि मग समध्यांचा तरस मला होईल. हे बघ, तुला असं रडताना बघून मला चांगलं वाटत असेल का? तू नको ना या समध्या गोष्टींचा विचार करूस. तू डोक्यात घेऊच नकोस काही. तुझ्या तायडीला काय बी नाही होणार. तुझी तायडी तुझ्या जवळच असणार आहे बघ. का नको डोक्यात घेऊ काही? का नको घेऊ? तिकडे बंगल्यावर पूजा झाल्यापासून सगळं चांगलं चाललंय. तिकडे सगळं चांगलं चाललंय आणि इकडं तायडे, तुला सांगून ठेवतोय, जर तुला काय झालं ना तर मग म्या बी नाही जगणार. बाळा, असं वाईट साईट नाही बोलायचं. मग तायडे, तू मला वचन दे की तू स्वतःची काळजी घेशील म्हणून.